यस पंचांच्या भूमिकेत आपण प्रशांत सूर्यराव सरांना पाहतात. गेम ऑन. दोन्ही टीमला पुन्हा एकदा या मासाठी शुभेच्छा. पहिला षटक, पहिलाच बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय. डीप मध्ये खेळाडू मात्र अगदी पाहत राहतील आणि बॉल सीमारेषा बाहेर. सतीशच्या बॅट मधून हा षटकार. इथे आपण पाहू शकता गुडलेस स्पोर्टचा बॉल. 1,500 रुपये घालवलेले आहेत बॅट्समननी. 1,500 रुपयाचं नुकसान करून घेतलेलं आहे स्वतःचं. भाजपचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे महामंत्री श्री संभाजी शिंदे यांच्याकडून 3 बॉल 3 षटकार मारणाऱ्या खेळाडूस रोख रक्कम 1,000 रुपये देण्यात येत आहे. सर्व खेळाडू बॅट्समन यांनी या पारितोषिकाची नोंद घ्यायची आहे आणि लवकरात लवकर 1,000 रुपये आपल्या खिशात घालण्याची व्यवस्था करायची आहे. षटक क्रमांक पहिलं, गोलंदाज प्रिन्सला पाहता. अगदी प्रिन्सचं स्वागत मात्र षटकारांना जरूर केलं, परंतु त्यानंतर कमबॅक झालंय. ऑन साइडला फक्त दिशा दिली. अगदी गॅपमध्ये बॉलला पाठवलाय. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय सरळ. अगदी त्या ठिकाणी आपण पाहतायत बॉल अडला गेलाय आणि अगदी या चेंडूवरती 2 धावा मिळतील. वंडरलाईनच्या बाहेर जर चेंडू गेला तर नक्कीच त्या ठिकाणी अजून एक अनाउन्समेंट. बॉलरसाठी प्रोत्साहन वाढवण्यासाठी ठाणे जिल्हा ग्रामीण भाजपचे महामंत्री श्री संभाजी शिंदे यांच्यामार्फत जो कोणी बॉलर हॅट्रिक विकेट घेईल त्या बॉलरसाठी सुद्धा 1,000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक देण्यात येत आहे. 2 धावा आल्यात. 9 धावा फलकावरती आहेत. या मॅच करता किती रोख रक्कम आहेत? 3 बॉल 3 षटकार. 500 रुपये पंढरीनाथ सावंत यांच्याकडून. 1,000 रुपये श्री संभाजी शिंदे यांच्याकडून. हॅट्रिक बॉलसाठी 1,000 रुपये. टोटल 2,500 रुपयाचं वैयक्तिक बक्षीस या सामन्यासाठी, खास करून या सामन्यासाठी देण्यात येत आहे. अगदी डॉट बॉल आलाय मागचा. खरं तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फलंदाज अमयांचा राहिला होता, परंतु डॉट बॉल. 9 धावा. 5 षटकांचा सामना. तिसरा षटक तुम्हाला चॅलेंज ओव्हर असेल. शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक केलाय. फटका इथे चांगला आहे आणि आता बॉल चाललाय. यस पंचांचा इशारा येईल. चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावा. चौकार आलाय. लगेचच यस सर 6 धावा असतील. पहा त्या ठिकाणी आपण जी भिंत पाहता, जर त्याच्या पलीकडे जर डायरेक्ट गेला तर नक्कीच 6 धावा असतील. बॅट्समन साठी अतिशय आनंदाची बातमी. लगातार 4 चौकार जो बॅट्समन मारणार त्याला सुद्धा 1,000 रुपयाचं पारितोषिक या मॅच साठी देण्यात येत आहे. भाजप ठाणे जिल्हा ग्रामीणचे महामंत्री श्री संभाजी शिंदे यांनी टोटल या मॅच करता 4,000 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. वैयक्तिक पारितोषिक 3 षटकार 1,000 रुपये, 3 हॅट्रिक विकेट 1,000 रुपये, 4 चौकार त्यासाठी 1,000 रुपये. यस वाईट बॉल आहे या ठिकाणी. नक्कीच थोडा उशीर घेतला पंचाने, परंतु योग्य तो निर्णय. लेट परंतु थेट वाईट बॉल. एक कमांतर धाव फलकावरती ॲड होते. 16 धावा फलकावरती आहेत. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये इथे चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना अष्टविनायक केले संघाकडून. गुडलेस पडता बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा ढकलला. अगदी स्क्वेअर लेगला चेंडूला पाठवलंय.
अगदी बॉलरसाठी आनंदाची बातमी, 3 हॅट्रिक विकेट्स आणि 1 मेडन ओव्हर. मेडन ओव्हरसाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक श्री संभाजी शिंदे यांच्या मार्फत. टोटल वैयक्तिक पारितोषिक 4,000 रुपये. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धाबा धावफलकावरती आहेत. खरं तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल बॅटिंग करत असताना टीम अष्टविनायक 11 या संघाकडनं. पहिल्याच ओव्हरमध्ये दमदार सुरुवात, खरं तर स्वप्नवत सुरुवात म्हणावी लागेल. बिनबाद अशी सुरुवात पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धाबा. सध्या तरी अमय आणि त्यांच्या समवेत सतीश, षटक क्रमांक 2 गोलंदाज रत्नेश यांना पण पाहता. खरं तर पहिल्या जोरमध्ये आपण पाहता भरपूर धाबा खर्च केला, परंतु कमबॅक करण्यासाठी गोलंदाज रत्नेश बॉलिंग मार्कवरती आलेत. अगदी अशा प्रकारे जर बॅटिंग राहिली आहे ना तर अष्टविनायक 11 संघाची धावसंख्या ही 70 ते 80 पर्यंत नक्कीच जाऊन पोहोचेल. आणि ओपिनियनसाठी जेव्हा बॅट्समन आले होते टॉससाठी तेव्हा नक्कीच खरं तर कॅप्टननं सांगितलं की आम्ही 70 पर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू. गुडलेन स्पॉट ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, फटका प्रतिम आणि आता चेंडू झालाय सरळ हवेच्या लाटांवरती स्वार होऊन सीमारेषा बाहेर. बिग हिट, षटकार. अमयनं यस त्या दरम्यान पंकज दादा यांचा आम्ही मनापासून स्वागत करू, आपला आभार. खरं तर पंकज दादा आपण या स्पर्धेत नक्कीच भेट दिली, आपलं मनापासून स्वागत. पहिल्याच बॉलवरती रत्नेश यांचा स्वागत मात्र षटकारानं केलाय, भव्य स्वागत म्हणावं लागेल अनुसर. अगदी भरपूर लांब पडल्याचा हा षटकार. नक्कीच आपण फाईन लेग क्षेत्रामध्ये बिल्डिंग पाहता अगदी जवळजवळ 2ऱ्या मजल्यावर त्या चेंडू पाठवण्याचं काम केलं होतं. इथे देखील पुन्हा एकदा ऑनसाइडला उडवलाय, हा देखील फटका प्रतिम. पुन्हा एकदा बॉल, सेकंड इनिंग लगातारचा हा दुसरा षटकार. 2 षटकार झालेले आहेत. अजून एक 1,500 रुपयाचे मानकरी, अजून एक षटकार 1,500चे मानकरी. भाजपचे महामंत्री श्री संभाजी शिंदे यांच्यातर्फे 1,000 रुपये आणि यश एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर पंढरीनाथ सावंत, पेठ किल्ल्याचे शिलेदार यांच्या मार्फत 501 रुपये. थँक्यू. लगातार 2 बॉल 2 षटकार, षटकारचे हॅट्रिक होईल का? ओव्हर पिच बॉल उडवलाय, हा देखील फटका सुंदर. आणि लगातार 3 बॉल 3 षटकार आणि 3 षटकारांसाठी रोख रक्कम 1500 रुपये. आणि खरं तर आता या 1500 रुपयांचा मानकरी ठरलाय तो म्हणजे फलंदाज अमय. सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. यस सर. श्री संभाजी शिंदे सर व पंढरीनाथ सावंत यांनी रोख रक्कम पारितोषिक माझ्याकडे जमा केलेले आहेत. बॅट्समननी सामना संपल्यानंतर त्वरित घेऊन जायचे. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि त्यानंतर अतिशय उत्कृष्ट कॅच मात्र कॅरी केली आहे. लगातार 3 बॉल 3 षटकारांचा प्रत्युत्तर मात्र विकेट ना देत असताना सामन्यांसाठी भेट देण्यासाठी, खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री शरदजी म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी पंढरीनाथ सावंत यांना विनंती करतो त्यांनी शरदजी म्हात्रे यांचं स्वागत करायचं आहे. यस त्या दरम्यान शरदजी म्हात्रे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. खरं तर भारतीय जनता पार्टीचे नक्कीच नेते आहेत. खरं तर त्यांचा आपण या स्पर्धेच्या वतीने मान सन्मान करणार आहोत. खरं तर ज्येष्ठ नेते आहेत शरददादा म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झाले. खरं तर त्यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करणार आहोत. तर आम्ही विनंती करू आमच्या आयोजकांना की आपला शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करायचा आहे. बॉलर करता सूचना, 1 बॉल 1 विकेट झालेला आहे. अजून 2 बॉल. यस तर
हा यस, तर या ठिकाणी आपण पाहतात षटक क्रमांक दुसराही संपला आणि अतिशय वेगवान मात्र बॅटिंग पाहायला मिळते. सध्या तरी फटक्यांचे चटके देत असताना अष्टविनायक 11 संघाला आपण पाहता राजपूत 11 बॅरेज रोड संघाला आतापर्यंत 2 षटक संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 43 रन्स 43 धावा फलकावरती आहेत. अगदी आज पुन्हा एकदा खरं तर नक्कीच थोड्याच वेळामध्ये आपल्या अजून जे प्रमुख मान्यवर आहेत खरं तर माननीय श्री खरं तर माजी केंद्रीय मंत्री खरं तर कपिल मोरेश्वर पाटील साहेब या ठिकाणी काहीच वेळामध्ये आगमन देखील होणार आहे. खरं तर ते देखील या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत. अगदी ऑन द वे आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आपण सहर्ष हार्दिक स्वागत करणार आहोत. षटक क्रमांक 3 चॅलेंज ओव्हर. चॅलेंज ओव्हरमध्ये तुम्हाला 15 धावा कुठाव्या लागतील. खरं तर जर का तुम्ही 15पेक्षा जास्त धावा बनवल्या तर तुम्हाला बोनसच्या स्वरूपामध्ये धावा मिळतील. जर का कमी धावा आल्या तर धावा मायनस देखील केल्या जातील. चॅलेंज ओव्हर. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सूरजला पाहता पहिल्या बॉलवरती खरं तर पहिली सिंगल खर्च करत असताना आपण पाहतात गोलंदाज किरणला. स्ट्राईकवरती शुभम त्याच्या बॅटमधून देखील षटकार आला आहे, परंतु हा चेंडू अगदी आपण पाहता थोडासा वेग कमी करण्यात आला. अगदी बॅट्समन मात्र आधीच बॅट स्विंग केली परंतु त्यानंतर बॅटन बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल. चॅलेंज ओव्हरमध्ये सध्या तरी गोलंदाज सूरज कमबॅक करण्याचं काम करत असताना बाउन्स बॅक सध्या तरी दाखवावं लागेल गोलंदाज सूरजला. कमबॅक करून दाखवावं लागेल आपल्या टीमसाठी. ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज. झेलची संधी आणि इथे आपण पाहतात यस झेल मात्र कॅरी केलाय आणि इथं दुसरा धक्का लागेल. बॅटिंग करत असताना अष्टविनायक 11 संघाला शुभम बॅक टू दी पवेलियन. धक्का दुसरा टीम अष्टविनायक 11 संघाला. विकेट टाळल्यानंतर नवीन खेळाडू मैदानाच्या आत सुलतानला पाहता खरं तर आतापर्यंत बॅटिंग करताना संघाकडनं अनुसार चांगली सुरुवात झाली आहे, परंतु इथं आता विकेटचा सिलसिला सुद्धा सुरू झाला आहे. चांगली गोलंदाजी करत असताना सूरजला पाहता. सूरजला माहिती आहे मागील 2 षटकामध्ये भरपूर धावा झाल्या, परंतु या षटकात कमबॅक करायचं आहे. कमबॅक करण्यासाठी मात्र सूरजला बोलवलं आहे या चॅलेंज ओव्हरमध्ये. गुडलँड स्पॉटचा बॉल ऑनसाइडला खेचून मारायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. सध्या तर वेगाची भाषा मैदानाच्या आत बोलली जाते सूरजच्या माध्यमातून. इथनं अजून एक डॉट बॉल आहे. जेव्हा जेव्हा गोलंदाजी करत असताना गोलंदाजांना विकेट मिळतो तेव्हा सातत्याने गोलंदाजांचा कॉन्फिडन्स हा मात्र नेहमी उंचावताना पाहायला मिळाला आहे. सध्या तरी भरपूर चांगला आत्मविश्वासानं सध्या गोलंदाजी केली जाते. 4 बॉलमध्ये फक्त 1च धाव खर्च केली आहे. ओव्हर पिच बॉल अगदी फुल लेंथचा चेंडू होता. खरं तर ऑनसाइडला ड्राईव्ह करण्यात आला, परंतु या चेंडूवरती देखील एक सिंगल मिळाली आहे. अगदी चॅलेंज ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त अनुसर 2च धावा खर्च केल्यात. कमबॅक काय असतं सध्या तरी सूरज मैदानाच्या आत दाखवत असताना मागील 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. एक विकेट सुद्धा त्यांना मैदानाच्या आत आपल्या नावावरती केली आहे, परंतु आता शेवटचा चेंडू शिल्लक राहिला आहे. पुन्हा एकदा ते आपण पाहतात. खरं तर अगदी ब्लॉकमध्ये चेंडू होता, सन्मान देण्यास भाग पाडलं. खरं तर सतीश सेट झालेला बॅटर आहे, अगदी चांगला चेंडूला तो सन्मान देतो आणि खराब चेंडूला नक्कीच षटकारामध्ये नक्कीच रूपांतर करतो. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती तब्बल 46 धाव फलकेवरती. 46 झालेत बरोबर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावरती आहेत. चॅलेंज ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्या आणि आता यस 1 धाव मात्र मायनस इथे होईल.
यस सर, त्याच दरम्यान करत आपण ज्या मान्यवरांचे आतुरतेनं वाट पाहत होतो खरं तर ते देखील मान्यवर या ठिकाणी आपण पाहतात नक्कीच आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत. खरं तर पंचायत राज्यमंत्री खरं तर माननीय श्री कपिल पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं आहे. अगदी आपण पाहतात माजी केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार कपिल पाटील साहेबांच्या ठिकाणी मात्र आगमन झालंय. त्यांच्या आगमनास आम्ही सर्वांना विनंती करू एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. साहेब आपण या स्पर्धेत आलात आपला आम्ही मनपूर्वक सहर्ष सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. खरं तर CM चषकात आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खरं तर माजी नगरसेवक श्री प्रशांत अण्णा कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त मात्र ही स्पर्धा आपण पाहतात आणि खरं तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी एकदा आपण पाहतात आपल्या सर्वांचे लाडके सर्वांचे आवडते अगदी कपिल पाटील साहेब या ठिकाणी आपण या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. हल तर लगेचच आपण व्यासपीठावरती जाणार आहोत. करत आपले प्रमुख अतिथी अगदी भाजप सरकारचे अगदी माजी केंद्रीय राज्यमंत्री खरं तर कपिल पाटील साहेबांचा आपण लगेचच या ठिकाणी मान सन्मान करणार आहोत. तर आम्ही विनंती करू आमचे पंढरीनाथजी सावंत साहेब आणि खरं तर आमचे प्रशांत अण्णा कुलकर्णी या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण कपिल पाटील साहेबांचं या स्पर्धेच्या वतीने मान सन्मान करणार आहोत. तर लगेचच आम्ही विनंती करू पंढरीनाथ सावंत आणि आमचे प्रशांत कुलकर्णी अगदी आमचे अण्णा कुलकर्णी यांना विनंती असेल की आपल्या या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण कपिल पाटील साहेबांचा या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने मान सन्मान करणार आहोत. तर साहेबांना विनंती असेल आमचा हा नक्कीच मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे. खरं तर मायेची ही भगवी शाल आपल्या भारताचा हा अस्त्र अलंकार मात्र अगदी साहेबांच्या खांद्यावरती देत असताना व तदनंतर रंगीबेरंगी फुलांना सजलेला फुलगुच्छ देऊन खरं तर कपिल पाटील साहेबांचा या स्पर्धेच्या वतीने यशोचित मान सन्मान मात्र केले जात आहे. साहेबांचा सन्मान या ठिकाणी नक्कीच होत असताना म्हणून पाहता या स्पर्धेच्या वतीने साहेब आपण या स्पर्धेत आलात आपला पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनापासून व मनाच्या अंतःकरणापासून आपला सहर्ष सहर्ष आभार व्यक्त करू. CM चषक 2025 खरं तर माजी नगरसेवक श्री प्रशांत अण्णा कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त मात्र ही स्पर्धा आपण पाहतात आणि या स्पर्धेत साहेब आपण आलात आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. व तदनंतर त्यांच्या अगदी त्यांचे सहकारी मित्र त्यांच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इथे आलेल्या सर्वच मान्यवरांचं CM चषकाच्या वतीने सहर्ष सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे.
तर त्याच दरम्यान मनोज डिले यांचा या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. खरं तर कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आहेत साहेब आपल्या या CM चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आत्तापर्यंत आपण पाहतात 4 षटक कंप्लीट झाले आणि 4 षटकांमध्ये आतापर्यंत 60 धावा या उभारल्यात. बॅटिंग करत असताना अष्टविनायक 11 या संघाने षटक क्रमांक 5 शेवटचा आणि अंतिम षटक. यस तर त्याच दरम्यान खरं तर स्वामी शेठ दारविन यांच्या ठिकाणी आगमन झालं. खरं तर कुलगाव बदलापूर भाजपाचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. खरं तर उद्योजक देखील आहेत आपलं मनपूर्वक स्वागत. व त्यांच्या समवेत खरं तर श्रीकांतजी भोईर साहेब ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. व त्यांच्या समवेत खरं तर यस खरं तर आपण सन्मान करणार आहोत. खरं तर माननीय श्रीकांत दादा भोईर यांचा आपण मान सन्मान करूया. तर आम्ही विनंती करू नितेश गमरे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करायचा आहे. खरं तर मायेची शाल व त्यानंतर फुलगुच्छ देऊन आपण श्रीकांत भोईर साहेबांचा या स्पर्धेच्या वतीने यथोचित मान सन्मान आपण करूयात. खरं तर आलेल्या सर्वच मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. व पुढील आपले नक्कीच आलेल्या सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा या CM चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आज खरं तर भरपूर आमची मान्यवर खरं तर प्रशांत अण्णा कुलकर्णी यांच्यावरती असलेलं हे प्रेम खरं तर सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त आम्ही करू. पुन्हा एकदा आपण पाहता आमचे जे प्रमुख मान्यवर आपण पाहता नक्कीच कपिल मोरेश्वर पाटील साहेबांसाठी आगमन झाले. खरं तर त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. खरं तर सामन्यांचा आनंद घेतात आणि साहेबांचा हा आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट. त्याच दरम्यान रोहन पाटील यांचाही आपण मान सन्मान करूया. तर आम्ही पुन्हा एकदा विनंती करू नितेश गमरे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नक्कीच रोहन पाटील यांचा आपण हा मान सन्मान करायचा आहे. तर रोहित पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. रोहित पाटील यांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. यस रोहित पाटील यांचाही आपण या स्पर्धेच्या वतीने मान सन्मान करूयात. नक्कीच रोहित दादा आपलं पुन्हा एकदा आम्ही या CM चषकाच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करत आहोत. अगदी माजी नगरसेवक श्री प्रशांत अण्णा कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आणि या स्पर्धेत जे आमचे जे प्रमुख मान्यवर आहेत खरं तर या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा CM चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याच दरम्यान निखिल गोरपडे यांचे आपण मान सन्मान करूयात. तर निखिल गोरपडे यांना विनंती असेल आपण यायचं व्यासपीठावरती. खरं तर आपण देखील हा आपला मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे. तर निखिल गोरपडे दादांना विनंती असेल या आपण. खरं तर आपला देखील इथे या स्पर्धेच्या वतीने मान सन्मान केलं जाईल आणि आपण देखील हा मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे. नक्कीच खरं तर आमचे अण्णा आणि अण्णा कुलकर्णी साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच निखिल दादांचा इथे मान सन्मान केलं जात आहे. आलेल्या सर्वच मान्यवरांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. खरं तर वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेत आलात आणि खरं तर स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम मात्र आपण केलं. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. याच दरम्यान दमयंती पवार यांचे आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने मान सन्मान करूया. तर आम्ही गौरीताई यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते दमयंती पवार यांचा आपण सन्मान करायचा आहे. या गौरीताईंना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करायचा आहे.
दमयंती पवार मॅडमचा आपण सन्मान करूयात. खरं तर आज महिला दिन आणि महिला दिनाच्या मात्र सर्वांनाच खरं तर या ठिकाणी ज्या महिला उपस्थित आहेत सर्वांना महिला दिनाच्या मात्र सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊयात. हॅलो चेक. चला नेक्स्ट मॅच एका बाजूला बॅरेज स्टार्स आणि त्यासमोर फाईट करेल SJT 11. स्कोर पण सांगा का? SJT 11 आणि त्याच दरम्यान बॅरेज स्टार्स ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. येस, थँक्यू सो मच. या ठिकाणी मान्यवर आभार व्यक्त करू. $75 ऑन बोर्ड. 75 धावांचं लक्ष इथे आपल्याला जरूर पाहायला मिळतं. टार्गेट सेट केला. बॅटिंग करत असताना टीम अष्टविनायक 11 या संघाने आणि मात्र गरज असेल टीम राजपूत 11 बॅरेज रोड या टीमला आता गरज आहे. येणारे 30 बॉल आणि 75 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. ओट्यू प्रेझेंटेशन बॉक्स. सन्मान्य माजी केंद्रीय मंत्री सन्मान्य कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण पाहतोय साहेब इथे उपस्थित जरूर पाहायला मिळतात. या स्पर्धेचा आनंद घेतात. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिली तर बदलापूरमध्ये एक नामांकित स्पर्धा, अग्र नामांकित स्पर्धा ज्याच्याकडे पाहिलं जातं सीएम चषक 2025 से थरार. आजचा हा पहिला दिवस डे 1 आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेसाठी जर पाहिलं सकाळपासून बरेचसे पाहुण्यांची मांदी जरूर पाहायला मिळते कारण की भारतीय जनता पार्टी याच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि सन्माननीय आदरणीय अण्णा कुलकर्णी साहेब अर्थात प्रशांत अण्णा कुलकर्णी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यांना देखील या संपूर्ण क्रीडा नगरीच्या वतीने संपूर्ण प्रेक्षकांच्या संपूर्ण मान्यवरांच्या वतीने भरपूर साऱ्या वाढदिवसाला भरपूर लाख लाख शुभेच्छा नक्कीच आम्ही देतोय. यस, चालू असलेली मॅच आपण पाहतोय आणि मुख्य व्यासपीठावरती कपिल मोरेश्वर पाटील साहेब आदरणीय ते देखील इथे उपस्थित आहे. स्पर्धेचा आनंद घेतात. आणि इन ॲक्शनमध्ये एका बाजूला आपण पाहतोय राजपूत 11 बॅरेज रोड फाईट करते. त्यासमोर फाईट करत असताना अष्टविनायक 11 ही मॅच आहे. येणारे 30 बॉल आणि 75 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. बॅट्समनना पुन्हा एकदा आठवण करून देतो की 3 षटकार लगातार मारल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक श्री संभाजी शिंदे भाजप महामंत्री तसेच 500 रुपयाचं पारितोषिक यश एंटरप्राइजेसचे पंढरीनाथ सावंत यांच्या मार्फत देणार आहेत. तर बॅट्समननी याची नोंद घ्यायची आहे. आणि हॅट्रिकसाठी 1000 रुपये, 4 चौकारसाठी 1000 रुपये असं वैयक्तिक पारितोषिक श्री संभाजी शिंदे यांच्या मार्फत देणार आहेत. तर बॅट्समननी याची नोंद घ्यायची आहे. इस मॅच ऑन इनिंग नंबर 2 सत्र दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय. ओव्हर नंबर 1 सतीशला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला बॅटर स्वप्नील बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटर आपल्याला पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. देवे दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिला बॉल
आपण पाहतो मिस टायमिंग स्ट्रोक होता. एका धावेने सुरुवात मात्र केली दुसऱ्या सत्राची. दुसरं सत्र आपल्याला पाहायला मिळतोय प्रगतीपथावरती. बाटकट आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. एका धावेच्या मदतीने संघाचं इथे मात्र अकाउंट ओपन केलं खातं खोलत असताना टीमचं. राजपूत 11 बाराज रोड. डावकुरे आताचा फलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतो. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही सलामीर जोडी आपल्याला जरूर पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल म्हणून एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती डॉट बॉल आपल्याला जरूर अंपायर सांगत असताना चांगली लाईन लेन टप्पा अगदी सुरेख पाहायला मिळतो. येणारे आता मात्र समीकरणामध्ये बदलाव आहे. येणाऱ्या 28 बॉल आणि अजूनही 74 धावांची आवश्यकता. तब्बल 75चं टार्गेट सेट केलंय आणि मॅच मध्ये आपण पाहतोय सकाळचं सत्र आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका विनंती असेल दोन्ही टीम. आजच्या दिवसात आपण पाहतोय सेकंड मॅच आहे ऑन गोईंग. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला टर्न केलाय. अगदी खेचून मारलाय. बॉलला पाठवलाय सीमा पार आलेला हा बॅटरच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार सिक्सर. बॅक टू बॅक आलेला अजून एक धमाका दाखवत असताना इलाका मारा. लगातार 3 6 देरी 1,500 1500 रुपये आपल्या नावे करणार लवकरच सूरज पिली. धाव फलक जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन बोर्ड. 13 धावा धाव फलकावरती. समीकरण मध्ये चेंज जरूर पाहायला मिळतो. ओव्हर नंबर भाजपचे महामंत्री श्री संभाजी शिंदे यांच्या मार्फत 1000 आणि पंढरीनाथ सावंत यांच्या मार्फत 500 रुपये असे एकूण 1,500चा 7 प्लेयर आपल्या नावावर करण्यास उत्सुक. आणि हा अजून एक थोडक्यासाठी चुकलेला आहे. चौकाराच्या मदतीने धावफलक पोहोचले 17 या धावसंख्येवरती. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतोय. P1चं षटक आहे. या सामन्यामध्ये जर पाहिलं तर P1 P2 हे 2 षटक आपल्याला पाहायला मिळतील. पॉवर प्ले 1 पॉवर प्ले 2 ऑन गोईंग. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. पूर्वार्धाचा खेळ जरूर झालेला आहे आणि उत्तरार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका सजवला. फिल्डर आलेत. लपकली गेंद को. अजून एक विकेट जात असताना टीम राजपूत इलारिया संघाची धक्का क्रमांक पहिला फलंदाज OUT आउट बाद. अखेरीस खेळ समाप्त झाला आणि 17 धावा धाव फलकावरती आहेत. 17 ऑन बोर्ड. समीकरणमध्ये चेंज जरूर पाहायला मिळतो. येणारे 24 बॉल आणि अजूनही 58 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका विनंती असेल. स्पीडअप करायचं आहे. या दरम्यान आपण राहताना पाहतोय आमचे समालोचक मित्र अर्थातच व्हॉइस ऑफ करवई श्रवणजी दुमाळे सर हे देखील यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रेक्षकपण यूट्यूबच्या माध्यमातून जरूर घेतात. देहरादूनवरून थेट ही स्पर्धा ते देखील पाहतात आणि त्यांच्या वतीने देखील संपूर्ण या स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि सन्माननीय या स्पर्धेचे शिल्पकार आयोजक अण्णा कुलकर्णी साहेब यांना देखील वाढदिवसानिमित्त भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांच्या वतीने देखील श्रवणजी दुमाळे सर आपलं देखील मनपूर्वक सरचे हार्दिक आभार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेस लाईन लेन पाहावी लागेल. अंपायर सिग्नल
डॉट बॉल पाहायला मिळतोय. लाईन चांगली, टप्पा देखील फार चांगला पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं टप्पा फार महत्वाचा असतो. आपण जर पाहिलं तर बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा फार महत्वाचा आहे. सन्माननीय माजी खासदार साहेब, केंद्रीय मंत्री यांना विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेनिमित्त भेट दिली, आपण त्यांचे आभार मानतो. त्यांनी 2 शब्द बोलून खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवायचं आहे. विकेटचं प्रथम पाहायला मिळतो आणि याच दरम्यान आपण पाहतोय सीएम चषक 2025 अण्णा कुलकर्णी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या चषकाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित राजनजी घोरपडे, संभाजी शिंदे, संजय भोईर, सागर घोरपडे, प्रणिता कुलकर्णी, शरद म्हात्रे, मनोज डिले, रोहित पाटील, स्वामी डारवी, निखिल घोरपडे, प्रतिभा सिंग, गौरी कुलकर्णी, अस्मिता भोईर, मिनली शाहू, रेश्मा राठोड, रेखा बावस्कर, दमयंती पवार, रोहित पाटील, या स्पर्धेचे आयोजक अण्णा कुलकर्णी, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांच्या वतीने अण्णा कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो या अण्णा आणि अण्णीच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, खुशाली येईल असा आशीर्वाद परमेश्वराने आज या वाढदिवसाच्या निमित्ताने अण्णा कुलकर्णी यांना द्यावा अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. खरं तर बदलापूरमधले भारतीय जनता पक्षाचे सर्व सहकारी हेच असा विचार करू शकतात सीएम चषक ठेवण्याचा. नाही तर भारतीय जनता पक्षाच्या इतर ठिकाणचे कार्यकर्ते हे स्वतःच्या नावानेच स्पर्धा भरवण्याचं काम करतात, पण पक्षाचा आणि पक्षाच्या विस्ताराचा विचार करणारे सहकारी ह्या बदलापूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे राहतात. म्हणून खऱ्या अर्थाने अण्णा कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आज सीएम चषकाचं आयोजन अण्णा कुलकर्णी यांनी सहकार्याने केलेलं आहे, म्हणून विशेष त्यांना मी धन्यवाद देतो. अशाच प्रकारची कामगिरी परमार्थातून स्वार्थ, हे परमार्थ करता करता आपल्या पक्षाची ही भूमिका जनतेपर्यंत कशी जाईल अशा प्रकारची भूमिका ठेवून काम करावं अशाही शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. नक्कीच आपण पाहतोय एक चांगलं वक्तृत्व सन्मान्य आदरणीय माजी केंद्रीय मंत्री कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांच्या वतीनं जरूर तुम्ही ऐकलात. एक चांगली शुभेच्छा या स्पर्धेसाठी जरूर दिल्यात, कारण की अण्णा कुलकर्णी साहेब म्हटलं तर एक जीव की प्राण आहेत आणि संपूर्ण आपण पाहतोय प्रत्येकाच्या आदरणीय घेतलेलं नाव म्हणजे सन्मान्य आदरणीय अण्णा कुलकर्णी साहेब. नितेशजी गमरे कुठे असतील त्यांनी प्रणिता काकू यांच्याशी संपर्क साधायचा आहे. नितेशजी गमरे. चला नेक्स्ट मॅच असेल. एका बाजूला आपण पाहतोय SJT आणि याच्यासमोर बारे स्टार्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित. टॉस तिथे केला जाईल. मी मान्यवरांना विनंती करेन की आपले शुभास्य टॉस करून घ्यायचा आहे. मी गौरी कुलकर्णी यांना विनंती करतो, त्यांनी टॉस करायचा आहे. याच दरम्यान आपण पाहतो डोंबिवली शहराचे उद्योजक सन्मान्य आदरणीय श्रीधरजी गावडे साहेबांचे नुकतंच आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अर्थातच आपण
SJT11 आणि बॅरेज स्टार या दोन्ही संघाचे संघमालक कॅप्टन इथे आलेले आहेत. श्री गावडे यांना मी विनंती करतो, त्यांनी टॉस करून घ्यायचा आहे. नक्कीच याच दरम्यान आपण पाहतो सन्मान्य श्रीधरजी गावडे साहेब उपस्थित आहेत. कुलदीप यांचे जिवलग मित्र आहेत KPचे, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. श्रीधरजी गावडे साहेब डोंबिवली शहराचे उद्योजक, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. इस दरम्यान आपण वळूया मॅचच्या दिशेने. धावफलक पोहोचलोय तब्बल 28-28 ऑन बोर्ड. समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतो. येणारे अजूनही 18 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग सुख पाहायला मिळतो. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही आहे. एक धाव मिळतोय. टॉस विनर बाय बॅरेज स्टार. काय तुम्ही चूज करणार? बॉल फर्स्ट. बॅरेज स्टार यांनी बॉलिंग निवडलेली आहे, फिल्डिंग ते करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो, त्यांनी ही उत्कृष्ट अशी स्पर्धा इथे चालू आहे त्याबद्दल 2 शब्द बोलावे. जी स्पर्धा आहे खूप सुंदर स्पर्धा आहे आणि खूप चांगले रूल्स आहेत. तर मी आयोजकांना थँक्यू बोलणार आहे. एवढं चांगलं आयोजन केल्याबद्दल आम्हाला आमच्या टीममधून तुम्हाला खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. एकोणतीस धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झाले आणि थर्ड ओव्हर आला. मॅन्डेटरी 2 पॉवर प्ले आपण पाहतोय कंप्लीट झाले. तिसरं ओव्हर आपण पाहतोय चॅलेंज ओव्हर आहे. 50-50 ओव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. चॅलेंज ओव्हर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक तिसरं घेऊन आले सुलतानला मॉर्निंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 3. वीस आपण पाहतो. इथे मात्र समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतो. ऑन साईडला टर्न केला. एक धाव मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धाव इथे जरूर कंप्लीट झाले. आता मात्र समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतो. 2 धावा ऍड होतील आणि 2 धावांच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल. 31 समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतो. आता मात्र येणारे 17 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 44 रन्स टू विन फ्रॉम 17 बॉल. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस फुटवर्कचा इस्तेमाल करायचा होता. ऑन साईडला टर्न केला. मड विकेट रिजनमधून फिल्डर आले डीपमधून. बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत ही एकच धाव आहे. मानस होतं दुसऱ्या धाव्याचं परंतु धाडस नव्हतं आणि एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल. समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतो. 1-1 2-2 धावा मध्ये चेंजेस इथे मात्र जरूर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पाहणं गरजेचं आहे. यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती नेक्स्ट बॉल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. नॉन देखील एक बॅटर आपल्याला पाहायला मिळतो. ऑफिशियल दोन्ही पंच प्रशांत सूर्यराव सर, त्याच दरम्यान योगीजी बुटेरे सर, योगीराजजी बुटेरे सर, दोन्ही अंपायर्स आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न आणि एक धाव जरूर मिळेल परंतु लेग बायच्या स्वरूपात अंपायर सिग्नल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल. 33 या धावसंख्येवरती 33 ऑन बोर्ड. समीकरणमध्ये बदलाव जरूर पाहायला मिळेल. आता मात्र पूर्वार्धाचा खेळ कंप्लीट झाला. उत्तरार्धाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि येणारे आता मात्र 15 बॉल आणि 42 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या दिशेने परंतु पाहावं लागेल यावेळेस अंपायर सिग्नल काय असेल. येस 4 धावा आल्यात आणि बाटमधून आलेला हा चौका. 4 गौरी मांडवा खाली. बारा बॉल आणि 38 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये.
बदलापूर गावातील प्रसिद्ध उद्योजक आमचे भाजपचे ज्येष्ठ समाजसेवक अवधूतजी पिसेकर यांचं इथे स्वागत झालेलं आहे. मी पंढरी सावंत यांना विनंती करतो त्यांनी पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. हेच बघा चॅलेंजर होता त्यामुळे 8 धावा झाल्या होत्या त्यामध्ये 50-50 चॅलेंज आहे तर 4 धावा मायनस झालेत आणि आता मात्र धावफलकातून पोहोचलोय 33 या धावसंख्येवरती. आता समीकरण उर्वरित आहे येणारे 12 बॉल आणि 42 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 42 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल हे समीकरण पाहायला मिळतोय. चॅलेंज ओव्हर आहे ऑन साइडला टर्न केलाय फिल्डर आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉलला पाठवलाय सीमा पार 1 बाउन्स आलेला बाट मधून चौकार. यावेळेस आपण पाहतो आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता अगदी यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल पाहायला मिळाला पूर्णपणे डॉट बॉलचे सांगता होत नसताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला परंतु इथे मात्र कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल समीकरणमध्ये बदलाव येणारे 10 बॉल आणि अजूनही 38 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 38 रन्स टू विन फ्रॉम 10 बॉल हे समीकरण पाहायला मिळतं उर्वरित. फुटवरचा इस्तेमाल अगदी यावेळेस टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला बॉल आणि इथे मात्र चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये धक्का लागत असताना 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 फलंदाज बाद. साठ टक्के हा सामना मित्रमंडळी आता अष्टविनायक 11 संघाच्या बाजूने झुकत असताना कारण की पाहिजे तशी बॅटिंग आता होत नाही आहे. सुरुवात स्वप्नीलला जरूर चांगली केली धामेगदा सुरुवात केली होती स्वप्नीलला लगातार 2 षटकार 1 चौकार देखील आला होता परंतु जसा स्वप्नीलचा विकेट आला आणि आता तिथून खेळ पूर्णपणे पलटलाय. आता या धावा जणू काही नक्कीच जड होताना पाहायला मिळतील. आता उर्वरित समीकरण अनुसार 9 चेंडू आणि आता 38 धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅट्समन नॉन स्ट्राईक एंडवरती प्रिन्सला पाहता 9 चेंडू 38 धावा अजूनही बनवायच्या आहेत. या षटकातील हे शेवटचे ते 3 चेंडू आहेत नाही भरपूर इम्पॉर्टंट असतील दोन्ही टीमसाठी. फुल लेंथ बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला डीपमध्ये नक्कीच कोहिनूर आहे तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते त्यांच्या वतीनं परंतु या चेंडूवरती एक सिंगल इथे एकवटली जाईल. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचायचं आहे तर नक्कीच तुम्हाला हवाई जहाजानं जावं लागेल परंतु आता या मॅचमध्ये नक्कीच सिंगल डबल आता महत्त्व दिलं जाणार नाही आहे परंतु तुम्हाला आता सातत्यानं मोठमोठे फटके हे खेळावे लागतील. मॅच आता थोडी कठीण होत चालली आहे. आता 8 बॉल 37 धावसंख्येची गरज आहे. अर्धा रस्ता तर पार केला आहे अजूनही अर्धा रस्ता पार करायचा आहे. शॉट ऑफ लेन बॉल अगदी क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न आधीच बॅट्समन प्रिन्सनं इथे टान्स बदलला होता परंतु या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही. यस 1 बाउन्सनं आता गोलंदाजाला वॉर्न केलं जात आहे. शेवटचा बॉल शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक केला लॉंग ऑफला खेळाडू आहे तिथे चेस करतायत आणि यस शेवटच्या मोमेंटला मात्र कॅच कॅरी केली आहे आणि ते इथनं प्रिन्सला देखील परतावं लागेल. सामना आता जवळपास जवळ 90% राजपूत 11 बॅरेज रोड नक्कीच हा संघ मित्रमंडळी आता थोडा बॅकफुटवरती आला आहे आणि सध्या तरी अष्टविनायक 11 हा संघ पूर्णपणे मॅचवरती पकड निर्माण करत असताना आता शेवटचे 6 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज डिझाईन.
चालली आहे ऑन साइडला उडवलाय फटका हा मोठा आहे दमदार फटका चेंडू सीमा पार पंचांचा इशारा मॅक्सिमम बिग 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 षटकार षटकार जरूर आलाय कमबॅक मितवाने यावेळेस करत असताना टीम राजपूत 11 ने जरूर केला येणारे 5 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता अजूनही मॅच मध्ये समीकरण मध्ये बदलाव यावेळेस उडवण्याचा प्रयत्न होता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड परंतु अलॉंग विथ द कार्पेट थोडंसं फंबल झालेत कोहिनूर होते आणि चुकीचा थ्रो आपल्याला पाहायला मिळतो चुकी फार होत असताना एक्सपेक्ट नाही आहे कोहिनूर कडून कारण की एक चांगला खेळाडू तो देखील आहे अष्टपैलू खेळाडू आहे मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना जरूर पाहायला मिळतो तोच कोहिनूर परंतु आता मात्र थोडीशी चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॉल तयार आहे लेफ्ट आर्म राऊंड विकेट यावेळेस देखील जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र थोडंसं यावेळेस आपण पाहतोय दुखापत झाली आहे जरूर बॅटरला येणारे 3 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये समीकरणमध्ये जरूर परताव आपल्याला बदलाव पाहायला मिळतो यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल होता आडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न एका बाजूने मी तर म्हणेन आता मॅच पूर्णपणे झुकली आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे अजून एक धक्का लागत असताना टीम राजपूत 11 12 जोड संघाला फलंदाज बाद सन्मान्य प्रशांत अर्थातच आदरणीय प्रशांत अण्णा कुलकर्णी साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आज त्यांच्या खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ही स्पर्धा ज्यांच्या वतीने आपल्या समोर आली सन्मान्य आदरणीय गौरीताई कुलकर्णी आणि त्याच दरम्यान कुलदीप या दोघांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते भरपूर मेहनत त्या दोघांनी जरूर केली आणि आजचा 8 मार्चचा दिवस खूप एक खास दिवस आहे स्पेशल दिवस आहे कारण की आज महिला दिवस देखील आहे आणि यावेळेस उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉलला पाठवलाय शेवट गोड करणारा षटकार जरूर आलाय परंतु सामना जिंकलाय टीम अष्टविनायक 11 या संघानं जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक मॅन ऑफ द मॅच राजपूत 11 येस दादा मॅन ऑफ द मॅच आम्ही देतो नक्कीच मॅच कंप्लीट झाल्याशिवाय आम्ही देऊ नाही शकत त्यामुळे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय